नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मौद्रिक अर्थशास्त्र मॉनिटरी इकॉनॉमिक्स या विषयातील सर्वात महत्त्वाचा आर्थिक घटकाचा आपण आज सविस्तर अभ्यास करणार आहे। ज्या महत्त्वाच्या आर्थिक घटकाचा वैयक्तिक व्यक्ती व राष्ट्राच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो अशा महत्त्वाचा आर्थिक घटक म्हणून पैसा हा आपल्याला सर्वांना परिचित असा घटक आहे। या पैशाची मुळात संकल्पना काय आहे अर्थशास्त्रीय ते आपल्याला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे। अर्थशास्त्रीय संकल्पना आणि पैशाची उत्क्रांती आपल्याला बारकाईने समजून घ्यायची आहे। म्हणजे आपल्या सर्वात महत्त्वाचं आज जो आपण पैसा आपण पैसा म्हणून आपण त्या ठिकाणी वापरतो चलन म्हणून, कागदी नोटा व नाणी व अलीकडचा आपण डिजिटल मनी म्हणून ज्याचा आपण वापर करतो, हा पैसा जो आज प्रचलित आहे तो सुरुवातीपासून हा प्रचलित असाच होता का? तर मुळात हा पैसा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या कालखंडांमध्ये त्या ठिकाणी हा उत्क्रांत किंवा विकसित झालेला आहे। या पैशाच्या उत्क्रांतीचा देखील आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे, कारण पैशाच्या मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये पैसा आणि पैशाचा इतर घटकांवर होणारा प्रभाव हा मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो। प्रामुख्याने पैशाची त्या ठिकाणी स्वरूप, पैशाची व्याप्ती, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा अशा वेगवेगळ्या पैलूंचा आपण या ठिकाणी या लेक्चर सिरीजमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। त्या लेक्चर सिरीजमधला सर्वात महत्त्वाचा आपण टॉपिक आज आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी घेतोय। पैसा म्हणजे काय, पैशाचा अर्थशास्त्रीय अर्थ, संकल्पना आणि पैशाची महत्त्वाची उत्क्रांती जे आज आपल्याला सविस्तर समजून घ्यायचे आहे। तर आपण सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा समजून घेऊया। आपण या ठिकाणी पैशाची उत्क्रांती, पैशाची मागणी आपण त्या ठिकाणी पाहूया। पैशाची आपल्याला संकल्पना ही समजून घ्यायची आहे। मुळात पैसा ही संकल्पना त्या ठिकाणी आपल्याला एक अशी आपल्याला संकल्पना सांगता येणार नाही। पैशाच्या वेगवेगळ्या संकल्पना, पैशाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी संकल्पना वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। प्रामुख्याने पैशाच्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्या म्हणजे एक मुळात आपल्या त्या ठिकाणी पैशाचा गुणधर्मानुसार आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाची संकल्पना समजून घ्यायची आहे। गुणधर्मानुसार त्यामध्ये प्राध्यापक सेलिंगमन या अर्थशास्त्रज्ञांनी पैशाची जनरल त्या ठिकाणी संकल्पना सांगताना असं म्हटलेलं आहे, जिला सार्वत्रिक मान्यता आहे अशी कोणतीही वस्तू म्हणजेच पैसा आहे। म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सार्वत्रिक मान्यता असणारी विशिष्ट वस्तू किंवा घटक म्हणजेच पैसा असं प्रोफेसर सेलिंगमन यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया, मनी इज वन ऑफ थिंग दॅट पोजेस जनरल एक्सेप्टेबिलिटी। आपल्याला या ठिकाणी जनरल या ठिकाणी स्वीकार्यता आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय। म्हणजेच पैसा हा असा महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये सर्व स्वीकार्यता हा महत्त्वाचा त्या ठिकाणी गुणधर्म असतो। म्हणजेच सर्व स्वीकार्यता या महत्त्वाच्या गुणधर्मानुसार त्या ठिकाणी आपल्याला ही संकल्पना या ठिकाणी प्रोफेसर सेलिंगमन यांनी केलेली आहे। पैशाचा फक्त हा एकमेव गुणधर्म नाही आहे, तर पैशाच्या इतर गुणधर्माचा देखील आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो। जसं की पैशाच्या सहाय्याने त्या ठिकाणी दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते। त्याचबरोबर पैसा हा सुविभाजित असतो, विभाजन करण्याचे त्याच्यामध्ये गुणधर्म असतो, दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता असते किंवा त्याच्यामध्ये वहनीयता हा देखील एक महत्त्वाचा गुणधर्म असतो। म्हणजेच आपल्याला पैशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे याच्यामध्ये सर्व स्वीकार्यता हा महत्त्वाचा गुणधर्म काय सांगतो, तर मुळात अशी विशिष्ट वस्तू ज्याला आपण त्या ठिकाणी कायदेशीर मान्यता दिलेली आहे, त्यामुळे तो जनरली सर्वजण त्याला स्वीकारतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण असा आर्थिक घटक हा स्वीकारतात। म्हणजे जनरल एक्सेप्टेबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून आपल्याला पैसा म्हटलं जातं। म्हणजे पैशाच्या मुळात अंगी वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये सर्व स्वीकार्यता, दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता किंवा सुविभाज्यता हा सर्वात महत्त्वाचा देखील आपल्याला त्या ठिकाणी घटक आपल्याला पाहायला मिळतो। सुविभाज्यता किंवा सुबाह्यता, वहनत्या अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या गुणधर्मांमुळे पैसा हा एक वेगळा घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो। तो इतर घटकांपेक्षा आपला तो वेगळा असल्यामुळे याला पैशाची त्या ठिकाणी अधिकृत आपण त्याला मान्यता दिलेली आहे। तर याच्यामध्ये प्रोफेसर सेलिंगमनच्या व्याख्येमध्ये सर्व स्वीकार्यता हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर विचारात घेऊन त्या ठिकाणी ही संकल्पना केलेली आहे। तर आपल्याला
ही पहिली संकल्पना पाहिल्यानंतर आपल्याला दुसरी एक महत्त्वाची संकल्पना आपल्याला देखील पाहिजे आहे, ती म्हणजे पैशाच्या कार्यानुसार आपल्याला देखील आपल्याला संकल्पना समजून घ्यायची आहे. तर पैशाच्या कार्यानुसार जी संकल्पना सांगितली आहे ती म्हणजे लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. लॉर्ड केन्स हे काय सांगतात, तर सर्वात महत्त्वाचं जी वस्तू दिल्याने कर्जाचे मूल्याबाबतचे करार पूर्ण केले जातात. इथे सर्वात महत्त्वाचं कर्जाचे मूल्याबाबतचे करार हे जो महत्त्वाचा घटक आहे तो करार त्या ठिकाणी प्रॉमिसर जी प्रॉमिस आहे तो करार त्या ठिकाणी जो आहे तो कशाच्या सहाय्याने केला, तो पैशाच्या सहाय्याने केला जातो. आणि ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्यतः जी क्रयशक्ती साठवली जाते. या संकल्पनेमध्ये लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाने दोन महत्त्वाच्या कार्यांचा उल्लेख केला आहे. ही संकल्पना आपण कार्यानुसार आपण समजून घेतोय मुलांनो. म्हणजे आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं हा जो पहिला महत्त्वाचं कार्य सांगितलं आहे ते म्हणजे विलंबित देणी देणे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जाच्या जे व्यवहार आहेत, कर्जाचे सर्व व्यवहार हे पैशाच्या सहाय्याने पूर्ण केले जातात. म्हणजे या ठिकाणी कर्जाचे सर्व व्यवहार या पहिल्या सेंटेन्समध्ये कर्जाचे आणि मूल्याबाबतचे करार पूर्ण केले जातात हे लॉर्ड केन्स यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अर्थ सांगितला आहे ज्याच्यामध्ये सामान्यपणे क्रयशक्ती साठवली जाते. क्रयशक्ती म्हणजे थोडक्यात आपल्याला मूल्य संग्रहण हा महत्त्वाचा गुणधर्म देखील किंवा आपल्या त्या ठिकाणी पैशाच्या सहाय्याने हे एक महत्त्वाचं कार्य केलं जातं संग्रहणाचे. त्याला आपण संग्रहण म्हणूया, त्याला आपण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये बचत म्हणूया. आपल्याला या पद्धतीने पैशाच्या सहाय्याने इथे आपल्याला काय केलं जातं, क्रयशक्तीचं साठवण केली जाते किंवा त्याला आपण काय म्हणूया, क्रयशक्ती साठवली जाते. पर्चेसिंग पॉवर ही आपल्या ठिकाणी स्टोअर करण्याची क्षमता ही पैशामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी पैशाच्या सहाय्याने हे दुसरं एक महत्त्वाचं कार्य केलं जातं ते म्हणजे संग्रहण, त्याला आपण बचत म्हणूया. अशा प्रकारे स्टोरेज करण्याचे काम या ठिकाणी पैशाच्या सहाय्याने केलं जातं. मूल्य साठवणुकीचं काम पैशाच्या सहाय्याने केलं जातं. म्हणून या ठिकाणी लॉर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञांच्या संकल्पनेमध्ये जनरली मनी इज थिंग बाय द डिलिव्हरी ऑफ विच डेट हा सर्वात महत्त्वाचा कॉन्ट्रॅक्ट आहे. कर्जाचा जो व्यवहार आहे तो याच्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केला जातो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे जनरली पर्चेसिंग पॉवर इज हेल्ड. इथे क्रयशक्ती साठवण्याची क्षमता ही पैशामध्ये आहे म्हणून याला त्या ठिकाणी पैसा म्हटलं जातं. फक्त पैसा हे दोनच महत्त्वाचे कार्य करतो का, तर नाही. तर जसं गुणधर्माचा आपण संदर्भ विचार घेतला, पैशाच्या अंगी फक्त सर्व स्वीकार्यता हा महत्त्वाचा गुणधर्म नाही तर इतरही काही गुणधर्म आहेत. तसंच इथं पैसा देखील फक्त कर्जाचे व्यवहार पूर्ण करतो किंवा साठवणुकीचं कार्य करतो एवढंच नाही आहे, तर पैसा इतर देखील महत्त्वाचे कार्य करतो. पैशाची कार्य या ठिकाणी प्राथमिक कार्य, द्वितीय कार्य आणि तृतीय कार्य अशा 3 भागांमध्ये त्या ठिकाणी पैशाची कार्य विचारात घेतल्या जातात. ते आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. तर पैसा हा प्राथमिक स्वरूपाच्या कार्यामध्ये 2 महत्त्वाची कार्य करतो, द्वितीय कार्यामध्ये महत्त्वाचे 3 कार्य करतो आणि तृतीय कार्यामध्ये महत्त्वाचे 4 ते 5 कार्य त्या ठिकाणी करतो. अशा वेगवेगळ्या प्रकारची कार्य पैशाच्या सहाय्याने या ठिकाणी केली जातात. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पैसा हा एक वेगळ्या प्रकारचं वेगळं साधन त्या ठिकाणी म्हणून आपण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. तर पैशामध्ये हे सर्व त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गुणधर्म, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये असणारी कार्यक्षमता ही असल्यामुळे हा घटक पैसा हा इतर सर्वसामान्य घटकांपेक्षा वेगळा असल्यामुळे पैशामध्ये एक नाविन्यपूर्णता आहे, त्याच्यामधला एक वेगळा पण आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पैसा आपल्या त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमधला सर्वात सक्रिय आणि चल घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. तर पैशाच्या 2 संकल्पना आपण विचार घेतलेला आहे. त्या संकल्पना विचारात घेत असताना गुणधर्मानुसार आणि कार्यानुसार अशा 2 संकल्पना आपण विचार घेतलेल्या आहेत. तर चला आपण थोडंसं पुढे पैशाची उत्क्रांती आपण देखील समजून घेऊया. तर पैशाची उत्क्रांती देखील मुलांना अतिशय इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग या अर्थाने आहे कारण आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं की पैसा त्या ठिकाणी जो आज आपल्याला पाहायला मिळतो कागदी नोटा व नाण्यांच्या स्वरूपामध्ये, हा पैसा वास्तविक पाहता या पैशाची उत्क्रांती वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. इथे आपण थोडंसं पाहूया. इथे पैशाची उत्क्रांतीचे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे स्टेप्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. इथे पहा, सुरुवातीला वस्तू विनिमय बार्टर सिस्टीम आपल्याकडे प्रचलित होती. त्यानंतर आपल्याकडे बार्टर सिस्टीममधल्या काही उणिवा पुढे आल्या.
त्याला आपण त्या ठिकाणी बार्टर सिस्टीमचा आपण त्याग केला आणि आपण पुढे वस्तुरूप पैसा म्हणजे कॉमोडिटी मनीचा आपण स्वीकार केला. इथे वस्तुरूप पैशामध्ये देखील आपल्याला काही महत्त्वाच्या अडचणी आल्या, म्हणून आपण त्या ठिकाणी वस्तुरूप पैशाचाही त्याग करून आपण पुढे धातू पैशाकडे गेलो, मेटल मनीकडे गेलो आणि मग मेटल मनी मध्ये देखील काही महत्त्वाच्या उणीवा किंवा अडचणी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जाणवल्या आणि तिथे आपण मग धातू पैशाचा त्याग करून आपण पुन्हा पेपर मनीकडे कागदी पैशाकडे आपण त्या ठिकाणी गेलो आहोत. आणि मग इथे आपल्याला कागदी पैसा अलीकडचा आपला त्या ठिकाणी ओळखला जाणारा पैसा म्हणून त्या ठिकाणी ओळखला तो. तर इथे पेपर मनी हा आपण त्या ठिकाणी त्याचा थोडासा आपण कमी वापर करतोय. आपण त्याग केलेला नाही आहे, पण आपण पेपर मनीचा वापर कमी करून आता आपण थोडंसं पुढे प्लास्टिक मनीकडे आपण त्या ठिकाणी गेलेलो आहे. तर प्लास्टिक मनी काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि मग ही प्लास्टिक मनीचं स्वरूप काय आहे आपल्याला तेही पाहायचं आहे. आणि पुढे आपल्याला प्लास्टिक मनीच्याही पुढे जाऊन आपण आता अलीकडे एकदम अत्याधुनिक किंवा आधुनिक चलनाचा जर आपण विचार केला तर आधुनिक चलनामध्ये त्या ठिकाणी डिजिटल पैसा आपण त्या ठिकाणी आपल्याला प्रचलित आहे. हे आपल्याला सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अलीकडचा आपल्याकडे जो पैसा त्या ठिकाणी आहे डिजिटल मनी म्हणून आपण त्याला ओळखतो. हा डिजिटल मनी हा काय एका दिवसामध्ये एका वर्षामध्ये त्या ठिकाणी तो विकसित झालेला नाही आहे. ते या पैशाचं स्वरूप त्या ठिकाणी विकसित होण्यासाठी अनेक शतकांचा कालखंड त्या ठिकाणी लोटलेला आहे. आणि मग आपल्याला इथे पैशाची उत्क्रांती ही कशा पद्धतीने झालेली आहे हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे प्रामुख्याने या पैशाच्या उत्क्रांतीमध्ये आपल्याला थोडंसं ऐतिहासिक आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला इथे पैशाचा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे मुलांनो. तर पैशाचा इतिहास पाहत असताना सुरुवातीला आपण त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे वस्तू विनिमय पद्धत ही प्रचलित होती. जी वस्तू विनिमय पद्धत ही आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतला सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा आपण ज्याला म्हणूया, जी वस्तू विनिमय पद्धत बार्टर सिस्टीम आपण ज्याला म्हटलो. ते बार्टर सिस्टीम काय आहे तर मुळात वस्तूची देवाणघेवाण करून परस्पर आपल्या त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण करण्याची पद्धत ज्याला म्हटलं जात होतं ती वस्तू विनिमय पद्धत ही अतिशय जरी आपल्या त्या ठिकाणी सांगायला सोपी वाटत असली तरी मात्र अतिशय क्लिष्ट आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात व्यवहार करताना खूप साऱ्या अडचणी येणाऱ्या त्या ठिकाणी ही पद्धत त्या ठिकाणी ओळखली जाते. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे ज्यावेळेस लोकसंख्या त्या ठिकाणी विरळ होती, गाव स्वरूपाची आपली अर्थव्यवस्था होती आणि मग अशा कमी असणाऱ्या लोकसंख्येला किंवा स्थानिक भागामध्ये असणाऱ्या गरजा ह्या स्थानिक भागामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करणारी असणारी त्या ठिकाणी जी व्यवस्था होती तेव्हा मात्र आपल्याला वस्तू विनिमय पद्धत ही आपल्याला फारशी अडचणीची वाटली नाही. पण जशी लोकसंख्या वाढत गेली, आपल्या गरजा वाढत गेल्या, वस्तूचं उत्पादन वाढत गेलं आणि अनेक प्रकारचे आपले आर्थिक व्यवहार वाढत गेले, त्यानुसार आपल्या त्या ठिकाणी या वस्तू विनिमय पद्धतीमधल्या काही उणीवा किंवा अडचणी आपल्याला जाणवू लागल्या. तर मुळात वस्तू विनिमय पद्धत म्हणजेच काय, वस्तूच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण करून आपले व्यवहार पूर्ण करणे. हे असे व्यवहार त्या ठिकाणी जनरली कमी लोकसंख्येच्या ठिकाणी हे व्यवहार त्या ठिकाणी होत होते आणि मग त्यावेळेस आपल्या असणारी लोकसंख्या कमी असल्यामुळे साहजिकच तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे असा वस्तू विनिमयमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विनिमय म्हणून आपल्या कोणत्याही माध्यमाची गरज भासली नाही. आणि मात्र पुढे आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर वस्तू विनिमय पद्धतीतून आपण मग पुढे वस्तुरूप पैशाकडे आपण कशी वाटचाल केली, त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कोणकोणत्या अडचणी होत्या त्या अडचणी आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत तर ते प्रॉब्लेम्स पाहायच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाची अडचण. आता गरजांच्या दुहेरी संयोगाची अडचण म्हणजेच काय तर सर्वात महत्त्वाचं दोन व्यक्तींमध्ये जेव्हा परस्पर वस्तूंची देवाणघेवाण केली जात होती, ती देवाणघेवाण करत असताना मात्र त्या ठिकाणी दोन्ही व्यक्तींना त्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे आणि ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना ती गरज पण असली पाहिजे. पण मुळामध्ये त्या ठिकाणी जर आपण साधं उदाहरण जर पाहिलं तर एका शेतकऱ्याने त्याचा गहू घेऊन त्या ठिकाणी बाजारामध्ये कापड खरेदी करण्यासाठीचा किंवा कापड घेण्याचा त्याला जर त्या ठिकाणी इच्छा असेल तर त्याला कापड देणारा देखील भेटला पाहिजे आणि तो कापड देणाऱ्याला देखील गहू घेण्याची इच्छा असली पाहिजे आणि त्याला तिची गरज असली पाहिजे. आणि मग या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये परस्पर वस्तूंची देवाणघेवाण करत असताना दोघांनाही समान इच्छा किंवा समान गरज असण्याची त्या ठिकाणी उणीव मुळात या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची होती. म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुहेरी संयोगाची अडचण आपल्याकडे त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. इथे आपल्याला प्रॉब्लेम आपल्या त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे. आणि मग इथे त्या ठिकाणी हे व्यवहार कदाचित दोन्ही व्यक्तींना समाधान देणारे ठरत नव्हते
आणि मग पर्यायी आपल्या त्या ठिकाणी ही महत्त्वाची अडचण आपल्या सर्वात वस्तू विनिमय पद्धतीमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पुढे आणखीन याही बरोबर आपल्या दुसरी महत्त्वाची अडचण होती ती म्हणजे मूल्यमापनातील अडचण. आता ही मूल्यमापनातील अडचण म्हणजेच काय, तर इथे ज्यावेळेस त्या ठिकाणी परस्पर वस्तूंची देवाणघेवाण केली जात होते, ती देवाणघेवाण करत असताना मुळात त्या ठिकाणी दोन्ही वस्तूंचा असणारी त्या ठिकाणी उपयोगिता आणि त्याची असणारी गरज ही वेगवेगळी होती. तरी देखील त्या ठिकाणी थेट सरळ त्या ठिकाणी ज्यावेळेस वस्तूंची देवाणघेवाण केली जात होते तेव्हा कुठेतरी त्या ठिकाणी वस्तूंचं मूल्य हे त्या ठिकाणी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्धारित होत होतं. आणि मग हे मूल्य देखील त्या ठिकाणी कशा पद्धतीने लक्षात ठेवावं ही देखील एक दुसरी महत्त्वाची अडचण होती. म्हणजेच ज्याप्रमाणे शेतकऱ्याचं आपण उदाहरण घेतलं, त्या शेतकऱ्याने जर त्या ठिकाणी आपला त्याचा गहू घेऊन वेगवेगळ्या वस्तू घेण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करेल बाजारामध्ये, त्यावेळेस ती वस्तू घेत असताना त्या ठिकाणी त्या गव्हाच्या मोबदल्यामध्ये कापड किती मीटर मिळणार आहे, ते कापडाचं प्रमाण त्याला माहिती असलं पाहिजे. ते गव्हाच्या मोबदल्यामध्ये त्या ठिकाणी दूध त्याला मिळणार आहे, ते दूध किती लिटर मिळणार आहे, त्याला जर त्या ठिकाणी बाजारामध्ये काही जर फळं घ्यायची असेल तर ते त्याला किती डझनमध्ये मिळणार आहे, किंवा त्या गव्हाच्या मोबदल्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जर त्या ठिकाणी घ्यायच्या असतील तर त्याला त्याचं योग्य प्रमाण त्या ठिकाणी त्याला सुनिश्चित करता येत नव्हतं. आणि मग अशा पद्धतीने इथे विनिमयाच्या संदर्भात मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये इथे आपल्या त्या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचण निर्माण झालेली आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचं मूल्य हे त्या ठिकाणी निश्चित नसल्यामुळे आपल्या वस्तूंची त्या ठिकाणी इतर वस्तूंची देवाणघेवाण करत असताना नक्की किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वस्तू द्यायच्या हे त्या ठिकाणी निश्चित नसल्यामुळे त्या ठिकाणी ही दुसरी महत्त्वाची अडचण आपल्याला पैशाच्या अभावामुळे त्या ठिकाणी आपल्याला मूल्यमापनाची अडचण आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीमध्ये आपल्याला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या अडचणीबरोबरच आपल्याला तिसरी एक महत्त्वाची अडचण आपल्याकडे महत्त्वाची होती ती म्हणजे वस्तू विभाजनाची अडचण. इथे आपल्याला परस्पर दोन वस्तूंची देवाणघेवाण करत असताना किंवा इतर अनेक व्यवहार पूर्ण करत असताना त्या ठिकाणी आपली वस्तू ही सुविभाजित असणं आवश्यक आहे. तिचे वेगवेगळ्या भागांमध्ये वितरण करणं किंवा शक्य असलं पाहिजे. जे गव्हाचं उदाहरण आपण दिलं ते गव्हाच्या संदर्भाने आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आपण त्या ठिकाणी गहू वितरित करून आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या गरजा भागवू शकतो. पण याच्या थोडंसं वेगळं जर उदाहरण आपण पाहिलं, जर आपण त्या ठिकाणी एखादी शेळी असेल किंवा मेंढी असेल किंवा गायी असेल अशा व्यक्तीला जर त्या ठिकाणी बाजारात वेगवेगळ्या गरजांची त्या ठिकाणी पूर्तता करायची असेल तेव्हा असा त्या ठिकाणी जो व्यक्ती आहे तो आपल्या गायीचे किंवा त्या ठिकाणी शेळीचे त्या ठिकाणी वेगवेगळे विभाजन करू शकत नाहीये. म्हणजे ती एकच गायी वेगवेगळ्या व्यक्तीने त्या ठिकाणी देणं शक्य नाहीये. म्हणजे अशा काही वस्तू आहेत की ज्याचं विभाजन करणं शक्य नाहीये आणि मग अशा विभाजनाच्या अभावामुळे त्या व्यक्तीला आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवणं देखील शक्य नाही आहे. म्हणून आपल्याला इथे सुविभाजित करणं, त्याच्यामध्ये वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सर्वच वस्तू ह्या सगळीकडे समान पद्धतीने वितरित करणं हे शक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीमधली तिसरी महत्त्वाची अडचण त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. सुविभाजता त्याच्यामध्ये नव्हती. म्हणजे त्याच्यामध्ये विभाजन करण्याची क्षमता सगळ्याच वस्तूंमध्ये त्या ठिकाणी सारख्याच प्रमाणात नसते. याच्यामध्ये ही महत्त्वाची अडचण आहे आणि परिणामी इथे आपल्याला विभाजन करणं जर चांगलं शक्य झालं नाही तर सर्वच व्यवहार त्या ठिकाणी ठप्प पडू शकतात आणि त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण होणार नाही. म्हणून या ठिकाणी वस्तू विभाजनाची अडचण ही आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येते. याबरोबरच आपल्याला आणखीन एक महत्त्वाची अडचण आहे ती म्हणजे संपत्ती किंवा मूल्य संचयनाची अडचण. इथे मूल्य संचयन म्हणजे इथे आपल्याला वस्तूंची जर आपण त्या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूंची देवाणघेवाण करून आपण जर व्यवहार पूर्ण करत असेल तर अशा पद्धतीमध्ये भविष्यकाळामध्ये ज्या गरजा लागणार आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला वस्तूंच्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी संग्रहण करून किंवा त्या ठिकाणी आपण त्याचं संचयन करणं शक्य नाही आहे आपल्याला. कारण मुळात सर्वच वस्तू ह्या दीर्घकाळ टिकून राहण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसते. उदाहरणार्थ गव्हाच्या संदर्भात आपण उदाहरण जे दिलं होतं, जर त्या शेतकऱ्याने आपल्याला भविष्यकाळात 10 वर्षानंतरच्या गरजा किंवा 5 वर्षानंतरच्या गरजा त्याला पूर्ण करायच्या असेल तर त्याने आपला गहू तो 5 वर्ष स्टोअर करणं शक्य आहे का? 5 वर्ष त्याचं मूल्य त्या ठिकाणी तो टिकवून ठेवू शकत नाही. कारण मुळात गहू हा त्या ठिकाणी नाशवंत स्वरूपाचा आहे. फक्त गव्हाच्या बाबतीमध्येच नाही आहे तर अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी वस्तू आपल्याकडे आहेत ज्या नाशवंत स्वरूपाच्या असतात, ज्या दीर्घ कालावधीपर्यंत टिकून राहू शकत नाही आहे. अशा वस्तूंच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मूल्य संचयनाचं कार्य केलं जाऊ शकत नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी दीर्घ कालावधीमधले सगळे व्यवहार किंवा भविष्यकाळातल्या त्या ठिकाणी गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला वस्तूंमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता असणं आवश्यक आहे ती मुळात क्षमता नसल्यामुळे इथे वस्तू विनिमय पद्धतीमधल्या वस्तूमध्ये
मूल्य संचयनाची ती उणीव त्या ठिकाणी आपल्याला निर्माण आपल्याला पाहायला मिळते आणि परिणामी ही एक महत्त्वाची अडचण आपल्याला दिसून येते, ती म्हणजे मूल्य संचयनाची समस्या. आणि पुढे आहे कर्ज व्यवहारातील अडचण. इथे जनरली सर्वच जे कर्ज आहेत किंवा देवाणघेवाण केल्या ते ती देवाणघेवाण करत असताना मुळात त्याची उसनवारी आपण म्हणूया, ती उसनवारी ही त्या ठिकाणी तशाच स्वरूपामध्ये देणं आवश्यक आहे. पण मुळात त्या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळामधल्या सगळ्या गरजा, त्या भविष्यकाळातल्या हे सगळे देणी मिटवण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ह्या अशाच त्या ठिकाणी राहतील असं नाही. जसं उदाहरण पहा की आपल्याकडे त्या शेतकऱ्याने जर त्या ठिकाणी 5 वर्षासाठी आपल्याकडे असणारी गाई ह्या ठिकाणी उसनवारी म्हणून त्या ठिकाणी एखाद्या XYZ व्यक्तीला जर दिली असेल तर भविष्यकाळात ती 5 वर्षानंतर ती गाई पुन्हा तशीच त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पुन्हा मिळेलच याची शक्यता नाही. कारण 5 वर्षानंतर त्या गाईचं कदाचित वय वाढलेलं असेल, कदाचित ती 5 वर्षामध्ये ती गाई त्या ठिकाणी मृत पावलेली असेल किंवा त्या 5 वर्षानंतर त्या कदाचित गाईचं त्या ठिकाणी असणारी क्षमता, उत्पादकता ही कमी झालेली असेल आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी वस्तूच्याच स्वरूपामध्ये ज्यावेळेस वस्तूची त्या ठिकाणी जर परतफेड केली जात असेल तर अशा पद्धतीमध्ये सर्व व्यवहार त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पडू शकणार नाहीये. म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस कर्जाचा त्या ठिकाणी विचार केला तो ते हे कर्ज हे त्या ठिकाणी मिटवण्यासाठी किंवा त्याचे कर्जाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मुळात ही वस्तू दीर्घ कालावधीमध्ये ही परत स्वीकारण्यासाठी ती तशा पद्धती त्या ठिकाणी योग्य नसते आणि म्हणून या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये इथे कर्जाचे व्यवहार मिटवण्यासाठी देखील एक महत्त्वाची अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीने वस्तू विनिमय पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचं दुहेरी संयोगाची अडचण आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं महत्त्वाचं मूल्यमापनातील अडचण आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरं वस्तू विभाजनाची अडचण आपल्याला ठिकाणी दिसून येते आणि संपत्ती किंवा मूल्य संचयनाची अडचण देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जातील व्यवहार, हे कर्जाच्या स्वरूपातले व्यवहार मिटवण्यासाठी इथे वस्तू विनिमय पद्धत ही अतिशय त्रोटक किंवा अतिशय चुकीची आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने ही वस्तू विनिमय पद्धतीमधल्या ह्या सगळ्या उणीवा किंवा अडचणी त्या ठिकाणी पुढे आल्या आणि नंतर आपल्याकडे वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबर ही आपल्याला ही व्यवहाराची पद्धत ही कुठेतरी चुकीची वाटू लागली आणि मग आपण या ठिकाणी या वस्तू विनिमय पद्धतीला एक वेगळा पर्याय शोधण्यासाठी आपण पुढे काय केलं तर आपण ह्या वस्तू विनिमय पद्धतीचा आपण त्याग केला आणि आपण पुढे धातू पैशाकडे आपण त्या ठिकाणी गेलेलो आहे. म्हणजे वस्तुरूप पैशाकडे आपण त्या ठिकाणी वाटचाल केली. या वस्तुरूप पैशामध्ये कॉमोडिटी मनी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये थेट सर्वच वस्तू ह्या परस्परांमध्ये त्या ठिकाणी देवाणघेवाण करून त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण केले जात होते. मात्र त्यामधल्या सगळ्या उणीवा विचारात घेतल्यानंतर आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून काहीतरी आपण स्वीकारलं पाहिजे असा पहिल्यांदा विचार आपल्याला त्या ठिकाणी इथे कॉमोडिटी मनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सुरुवातीला मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमयाचं माध्यमाची काहीतरी गरज भासलेली आपल्याला आणि ती विनिमयाची गरज भासल्यानंतर आपल्या ठिकाणी ते विनिमयाचं कोणतं साधन आपल्याकडे असलं पाहिजे, काय असलं पाहिजे याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला जर विचार केला तर आपण नंतर पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैशाच्या उत्क्रांतीमधला दुसरा जो टप्पा आहे त्यामध्ये आपण काय म्हणतो वस्तुरूप पैसा, कॉमोडिटी मनी म्हणून आपण त्या ठिकाणी पैशाचा आपण स्वीकार केला. काही वस्तूंना आपण त्या ठिकाणी पैशाचा दर्जा दिला आणि मग तो दर्जा कोणकोणत्या होता तर कालखंडानुसार, प्रदेशानुसार, आपल्या त्या ठिकाणी राहणीमानानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आपण त्या ठिकाणी वस्तुरूप पैसा म्हणून आपण स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं की आपल्याकडे शंख, शिंपले, मोरपीस किंवा आपल्याकडे काही जनावरे, काही जनावरांची कातडी आपल्याला या ठिकाणी पैसा म्हणून त्या ठिकाणी वस्तुरूप पैसा म्हणून त्या ठिकाणी आपण वापरल्याचं पाहायला मिळतं. इथे पहा आपल्याकडे एक विशिष्ट शिकारी समाज किंवा आपल्याकडे जो मुळात आपल्याकडे जो सुरुवातीचा उत्क्रांतीचा मानवी उत्क्रांतीचा पहिला जो टप्पा पाहिला तर आपल्याकडे त्या ठिकाणी सुरुवातीला आपली काय होतं आपण त्या ठिकाणी आपले सगळे आपली उदरनिर्वाहाची किंवा उपजीविकाचं साधन म्हणजेच काय आपलं शिकार हा होतं आणि मग त्या शिकार या अवस्थेमधले आपण त्या ठिकाणी म्हणूया तर आपण त्यावेळेस काय करतो आपण त्या ठिकाणी इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कातडी हा सर्वात महत्त्वाचा भाग आपला होता. नंतर पुढे काही हडे होती आपल्याकडे, काही टोकदार दगड यांच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी यांना आपण वस्तू रूप पैशाचा आपण दर्जा दिला होता आणि मग इथे आपल्याला कातडी, हडे किंवा टोकदार दगडे हे देखील आपलं काय होतं तर आपल्याला त्या अवस्थेमध्ये आपल्या त्या ठिकाणी पैसा म्हणून आपण त्याचा स्वीकार केला होता. काही आपण मग कृषी आपण त्या ठिकाणी आपल्याकडे आपली उत्क्रांतीचा आपल्या मानवी उत्क्रांतीचा दुसरा टप्पा म्हणूया आपण ज्याला स्थिरता प्राप्त झाली, आपण शिकारी अवस्थेबद्दल आपण थोडंसं आपण शेतीकडे आपण त्या ठिकाणी वळलो आणि मग आपल्याकडे त्या ठिकाणी शेती
या महत्त्वाच्या व्यवस्थेवर असणाऱ्या आपली व्यवस्थेमध्ये आपण काय केलं होतं, मग काही धान्यांचा, मग ते तांदूळ असेल, गहू असेल, आपण धान्यांचा काही वस्तुरूप पैसा म्हणून आपण स्वीकार केला. पुढे कापूस असेल, पाळीव प्राणी असेल, त्यामध्ये गायी असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, अशा वेगवेगळ्या वस्तूंना आपण त्या ठिकाणी काय केलं होतं, तर पैसा म्हणून आपण स्वीकारलेला होतं. पुढे आपल्याला आपण काही विशिष्ट किनारपट्टीच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी मात्र काय केलं होतं, शंख, शिंपले किंवा मीठ या वेगवेगळ्या वस्तूंचा त्या ठिकाणी वापर पैसा म्हणून त्या ठिकाणी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे आपल्याला इथे आपण पाहिलं मानवी उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये, म्हणजे सुरुवातीला आपण वस्तू विनिमय पद्धत, जे आपण 12 बलुतेदार पद्धत आपण त्या ठिकाणी सोडली, त्याच्यानंतर आपण मात्र ज्या वस्तूंचा आपण स्वीकार केला पैसा म्हणून, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आपण ह्या वस्तू पैशामध्ये त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही महत्त्वाच्या उणीवा किंवा समस्या आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपल्या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ज्या आपल्याला अडचणी आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या अडचणी इथे पण आपल्या त्या ठिकाणी इथे काही स्वरूपात थोड्याशा वेगळ्या अडचणी आहेत, पण इथे आपल्याला कॉम्युनिटी मनीमध्ये देखील आपल्या अडचणी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. त्यामधली सर्वात पहिली महत्त्वाची अडचण आहे नाशवंत, किंवा आपण त्याला म्हणूया दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता न याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वस्तूमध्ये नसते, म्हणजे नाशवंत स्वरूपाच्या त्या ठिकाणी वस्तू असतात. दुसरं महत्त्वाचं आहे वजनाची अडचण, याच्यामध्ये महत्त्वाची आहे. तिसरी महत्त्वाची अडचण आहे ती म्हणजे विभाजनाची अडचण आहे. चौथी अडचण या ठिकाणी आहे ती म्हणजे गुणवत्तेतील, आणि पाचवी महत्त्वाची अडचण ती म्हणजे दुर्मिळता. अशा वेगवेगळ्या अडचणी जर विचारात घेतल्या तर आपल्याला ही पद्धत देखील आपल्याला कुठेतरी अडचणीची होऊ लागली. मुळात मानवी उत्क्रांतीच्या आपण टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपले आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी अतिशय सुलभ पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आपण मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून आपण स्वीकार करत असताना आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी पैशाचा आपण त्याग केला आणि आपण नवीन पैशांचा आपण स्वीकार केला. तो पैशामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामध्ये पहिलं वस्तुरूप पैशामध्ये नाशवंत स्वरूप. आता हे सगळ्या ज्या वस्तू जर पाहिल्या, कातडी, हाडे, टोकदार दगड किंवा शंख, शिंपले, मीठ, हे सगळे काही जे आहे ते नाशवंत स्वरूपाचा माल आहे, तो दीर्घकाळ टिकून राहणारा नाहीये. म्हणून याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळ टिकून न राहण्याची क्षमता किंवा नाशवंत स्वरूपाच्या वस्तू ही महत्त्वाची अडचण याच्यामध्ये पाहायला मिळते. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे वजनाची अडचण. इथे त्या ठिकाणी काही विशिष्ट पाळीव प्राणी म्हणा किंवा त्या ठिकाणी काही दगड म्हणा किंवा त्या ठिकाणी तो हाडे वगैरे अशी त्या ठिकाणी वजनानी त्या ठिकाणी कशी आहेत ती हेवी वेटवाले आहेत. आणि मग अशा वेळेस त्या ठिकाणी हे असे व्यवहार करत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशा त्या ठिकाणी वस्तू घेऊन जाणं शक्य नाहीये, आणि मग परिणामी आपल्या त्या ठिकाणी या पैशाच्या मध्ये वजनाची अडचण देखील आपल्या त्या ठिकाणी महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून इथे आपल्याला या वजनाच्या अडचणीमुळे आपल्याला ही पद्धत आपल्याला सोडावी लागली. पुढे आणखीन एक महत्त्वाची अडचण ती म्हणजे विभाजनाची. इथे ज्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या वस्तू समप्रमाणामध्ये सर्व व्यवहारामध्ये त्या ठिकाणी समप्रमाणात वितरित करणं किंवा त्याचं विभाजन करणं हे शक्य नसल्यामुळे हे या पद्धतीमध्ये ही एक महत्त्वाची अडचण आहे. सुविभाज्यता हा महत्त्वाचा गुणधर्म नसल्यामुळे इथे विभाजनाचीच अडचण आपल्याला पाहायला मिळते. इथे थोडक्यात आपण काय म्हणूया, इथे पहा, इथे गाईचं आपण त्या ठिकाणी वितरण करू शकणार आहे का, म्हणजे आपण या ठिकाणी एकच गाई आहे पण त्याचे व्यवहार जर 4 व्यवहार असतील तर त्या गाईचे का 4 तुकडे करणार आहोत का आपण, तर आपल्या इथे विभाजनाची एक महत्त्वाची अडचण आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने वस्तुरूप पैशामध्ये ज्या ज्या वस्तू आपण त्या ठिकाणी पैसा म्हणून आपण स्वीकारला तर अशा वस्तूंचं आपण त्या ठिकाणी विभाजन करणं हे त्या ठिकाणी संयुक्तिक पद्धतीने त्या ठिकाणी योग्य नसल्यामुळे आपल्याला या पद्धतीचा त्याग करावा लागला. पुढे आपल्याला गुणवत्तेच्या संदर्भामध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या गुणवत्ता असणाऱ्या आहेत. सगळ्यांची गुणवत्ता कंपॅरिझन आपण त्या ठिकाणी पाहिलं त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड नाही आहे. इथे आपण पहा टोकदार दगड आणि मीठ याच्यामध्ये तुलना होऊ शकते का, दोघांमध्ये समानता आहे का गुणधर्मामध्ये, तर अजिबात समानता नाही आहे. तर इथे सगळ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू ह्या वेगवेगळ्या प्रकारची गुणवत्ता इंडिकेट करणार आहेत. त्यामुळे इथे आपल्याला इथे जर वस्तूच्या गुणवत्तेमध्ये जर भिन्नता असेल तर साहजिकच ते व्यवहारामध्ये देखील त्या ठिकाणी इथे योग्यता त्या ठिकाणी होणार नाही आहे. आणि दुसरं म्हणजे दुर्मिळता. इथे ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू एका विशिष्ट मर्यादेमध्ये उपलब्ध होऊ शकतात, मात्र लोकसंख्येचं प्रमाण जसं जसं आपल्याकडे वाढत गेलं त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे गायी किंवा इतर शेळ्या मेंढ्या या ठिकाणी वस्तुरूप पैसा म्हणून सर्वांकडेच उपलब्ध होतील असं त्या ठिकाणी होणं शक्य नाही आहे. म्हणजे आपल्याकडे इथे धान्य, कापूस, पाळीव प्राणी, गायी किंवा शेळ्या मेंढ्या, शंख, शिंपले किंवा मीठ हे सर्वच लोकांच्या हातामध्ये सर्वच प्रमाणामध्ये किंवा विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकत नाही, कारण मुळात ह्या सगळ्या वस्तूंना काही मर्यादा आहे, त्याच्या उपलब्धतेवर काही मर्यादा आहेत. त्यामुळे इथे आपल्याला इथे दुर्मिळता
या सगळ्याच वस्तू ज्या आहेत वस्तुरूप पैसा पण म्हणून स्वीकारल्या, याच्यामध्ये एक दुर्मिळता ही एक महत्त्वाची अडचण आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि परिणामी अशा वेगवेगळ्या अडचणी जर आपण विचारात घेतल्या तर इथे देखील आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीनंतर आपल्याला इथे वस्तुरूप पैसा ही देखील आपली एक महत्त्वाची अडचण इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपल्याला या पद्धतीचा त्याग करून आपण थोडंसं पुढे आणखीन एक पैशाच्या उत्क्रांतीच्या नवीन टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपण गेलेलो आपण पाहतो की इथे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वस्तुरूप पैशाचा त्याग करून आपण पुढे धातुरूप पैशाकडे आपण पुढे वाटचाल केली, मेटल मनीकडे. ही मेटल मनी काय आहे तर मेटल मनी म्हणजे थोडंसं आपल्या अलीकडच्या शतकांमधले म्हणजे आपण थोडंसं आपण असं म्हणूया हा परिचित आपल्याला थोडासा कालखंड म्हणूया. जे पाठीमागचे दोन जे कालखंड पाहिले ते आपल्याला थोडंसं परिचित नाही, थोडंसं ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे आपण ज्याला म्हणूया जे आपल्याला मध्ययुगीन कालखंडापेक्षाही अगोदर म्हणजे आपला तो कालखंड होता. पण इथे मात्र थोडंसं आता आपण पाहूया तर थोडंसं आपल्याला इथे हा कालखंड थोडंसं ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याला थोडंसं तो परिचयाचा वाटेल. इथे पहा काय तर इथे आपल्याला धातुरूप पैशाचा आपण जर सुरुवात जर पाहिली तर इसवी सन पूर्व 6व्या शतकात म्हणजे आपल्याला सुरुवातीला जर नाण्यांचा किंवा आपल्या त्या ठिकाणी मुळात धातुरूप पैसा म्हणजेच काय तर आपण याच्यामध्ये इथे पहा सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा निकेल अशा वेगवेगळ्या धातूंचा वापर करून त्या ठिकाणी हे चलन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग इथे हे काय आहे तर त्या ठिकाणी याची नाणी किंवा मोहरा किंवा दिनार असे वेगवेगळे शब्द आपण ऐकले असेल. आणि मग ह्या वेगवेगळ्या जो पैसा आहे धातुरूप पैसा हा मुळात आपल्याकडे त्या ठिकाणी सर्वात अगोदर कधी वापरला होता इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. आहत हे त्या ठिकाणी त्याचं नाव होतं. आणि मग हा त्याला विशिष्ट असं वेगळं नाव होतं ते म्हणजे काय पंच मार्क कॉईन. हा पंच मार्क कॉईन म्हणजेच काय त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काही विशिष्ट हत्ती असेल किंवा काही विशिष्ट प्राणी असेल त्या प्राण्यांचं त्या ठिकाणी आपण एखाद्या विशिष्ट धातूवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रेस देऊन किंवा त्या ठिकाणी पंच करून ती त्या ठिकाणी मोहर त्या ठिकाणी उमटवली जात होती. तर अशा प्रकारे हा आपल्याकडे सुरुवातीला 6व्या शतकामधला आहत हा आपल्या त्या ठिकाणी धातू पैशातला आपला संदर्भ डोक्यात आपल्याला ठेवायचा आहे. पुढे आपल्याकडे प्राचीन काळामध्ये आहत नाणींचं आपण त्या ठिकाणी पाहिलं त्याच्यामध्ये जे म्हणलं तुम्हाला की आपल्यामध्ये सूर्य, हत्ती यासारखी चिन्हे विशिष्ट ठोकून त्या ठिकाणी पंच करून त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी नाणी आपल्या त्या ठिकाणी तयार केली जात होती. पुढे आपल्याकडे सुवर्ण काळ ज्याला आपण कुशाण किंवा गुप्त साम्राज्य कालखंड आपण त्याला म्हणूया. या कालखंडामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याची नाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले. म्हणजे पहा इथे आपल्याला सुवर्ण काळ का म्हटलं आहे तर या कालखंडामध्ये सर्वात जास्त या वेगवेगळ्या धातूंपैकी सोन्याच्या धातूचा वापर करून त्या ठिकाणी इथे आपल्या त्या ठिकाणी नाणी वापरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून याला आपण म्हणायचं सुवर्णकाळ कुशाण, त्याला आपण काय म्हणायचं गुप्त साम्राज्य. त्या ठिकाणी इथे आपल्याला हा पैशाच्या उत्क्रांतीतला म्हणजे धातू पैशातल्या त्या ठिकाणी हा एक महत्त्वाचा टप्पा आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे इथे आपल्याला पैशाच्या उत्क्रांतीमध्ये या धातू पैशामध्येच आपल्याला थोडंसं आणखीन एक पाहायचं आहे ते म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये मध्ययुगीन काळात आपल्या त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी सुलतान आणि मुघल सत्ता आपल्याकडे होती. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं इथे शेरशाह सुरी हा सर्वात महत्त्वाचा जो बदल आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. कारण का ठेवला पाहिजे कारण आपण ज्याला रुपया हा जे आपलं चिन्ह आहे की नाही रुपया हे जे आपलं चिन्ह आहे जे आपण त्या ठिकाणी करन्सी म्हणून आपण त्या ठिकाणी स्वीकारलंय त्याची मुळात त्या ठिकाणी जी सुरुवात आहे त्याचा उल्लेख पहिल्यांदा कोणी केला होता शेरशाह सुरी यांनी त्या ठिकाणी रुपया या शब्दाचं त्या ठिकाणी म्हणजेच काय चांदीच्या धातूपासून त्या ठिकाणी ते चलन तयार केलं होतं. आणि त्या चलनाचं म्हणजेच काय एक वैशिष्ट्य म्हणजे इथे 178 ग्रेन त्या ठिकाणी साधारण 11.5 ग्रॅम त्या ठिकाणी त्या वजनाचं त्या ठिकाणी नाणं तयार केलं आणि त्याला रुपया असं त्याला नाव काय दिलं होतं रुपया असं नाव दिलेलं आहे. आणि मग पुढे हाच शब्दप्रयोग आपण त्या ठिकाणी पुढे आपल्या या भारतीय चलन पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला शेरशाह सुरी म्हणजे 1840च्या दशकामधला हा त्या ठिकाणी उल्लेख असेल त्यामध्ये आपल्याला इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे शेरशाह सुरी यांनी काय केलेलं आहे तिथे 11.5 ग्रॅमचं त्या ठिकाणी इथे रुपया म्हणजे चांदीचं त्या ठिकाणी धातू वापरून त्या ठिकाणी ते चलन तयार केलेलं होतं आणि त्याला नाव दिलेलं आहे रुपया. आणि मग त्यातून पुढे आपल्याकडे हे भारतीय चलनाचं त्या ठिकाणी रुपया आपण हा शब्द त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. पुढे मुघल काळामध्ये देखील आपल्याकडे मोहरा ह्या त्या ठिकाणी प्रचलित होत्या. त्या मोहरा देखील चांदीच्या रुपयापासूनच त्या तयार केलेल्या होत्या. पुढे आपल्याकडे मराठा साम्राज्य आपण ज्या ठिकाणी पाहिलं त्या मराठा साम्राज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या स्वराज्याच्या त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्यामध्ये चलनामध्ये त्याचं पाहिलं तर त्यामध्ये काय होतं होन आणि शिवराई हे महत्त्वाचे त्या ठिकाणी चलन वापरले गेलेले हेही लक्षात ठेवायचं. आपल्याकडे होन शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जे आपण पाहिलं ते काय आहे होन हे नाव शब्द ऐकलं असेल आपल्याकडे काय होतं त्यावेळेस
होन होते. म्हणजे आपल्याकडे मोहरा झाल्या, दिनार झालं, पण आपल्याकडे अलीकडचा जर कालखंड पाहिला आपल्याला आपल्या मराठा साम्राज्याचा, तर त्यामध्ये होन आणि शिवराई ज्यांनी आपण त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, हे आपण श्री शिवाजी श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे तर छत्रपती असे देवनागरी लिपीमध्ये कोरलेलं त्या ठिकाणी होन किंवा शिवराई असं त्या ठिकाणी चलन आपल्याकडे प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपल्याला मराठा साम्राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. हा सगळा जो कालखंड आहे तो म्हणजेच कोणता आहे आपला सगळा, तर धातुरूप पैशाचा आपला कालखंड आहे. आणि मग धातुरूप पैसा म्हणजेच काय, आपल्या राजेशाही कालखंडामध्ये वापरले गेलेले वेगवेगळे नाणी, मोहरा, दिनार आणि अलीकडचं आपलं मराठा साम्राज्यामधलं होन किंवा शिवराई असे सगळे आपण जर विचार केला तर हा आपल्या त्या ठिकाणी धातुरूप पैशाचा हा कालखंड ब्रिटिश कालखंडापर्यंत अतिशय मोठा कालखंड म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. कारण या कालखंडामध्ये आपल्याला इथे वस्तू विनिमयाचं एक साधन म्हणून आपण त्या ठिकाणी धातूला आपण स्वीकारलं होतं आणि हा धातू आपल्याकडे दीर्घकाळ टिकून राहण्याची त्याच्यामध्ये क्षमता असल्यामुळे हा कालखंड जर पाहिला पैशाच्या उत्क्रांतीचा कालखंड, तर हा कालखंड आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्या ठिकाणी टिकून राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये तरी देखील मात्र आपल्याकडे या धातुरूप पैशामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामधल्या सर्वात महत्त्वाच्या अडचणी म्हणजे मोठ्या वजनाची समस्या त्याच्यामध्ये होती, दुसरं म्हणजे विभाजनाची समस्या होती आणि इथे साठवणुकीची समस्या आणि दुर्मिळतेची समस्या आपल्याकडे पाहायला मिळते. इथे साहजिकच ह्या मोहरा किंवा नाणी हे जे आहे ते धातू असल्यामुळे हे धातू पैसा त्या ठिकाणी वजनाने मुळात त्या ठिकाणी जड होता आणि परिणामी याच्यामध्ये वजनाची किंवा मोठ्या वजनाची समस्या त्यामध्ये पाहायला मिळते. दुसरं विभाजनाची समस्या आहे, कारण ह्या सर्व त्या ठिकाणी धातू सर्वच लोकांच्या हातामध्ये उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे मुळात त्या ठिकाणी हा याच्यामध्ये विभाजन करणं शक्य नव्हतं. कारण त्याचे सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी एकच नाणी किंवा एकच मोहरा किंवा एकच दिनार किंवा एकच होन किंवा एकच शिवराई सर्व लोकांना आपण त्या ठिकाणी विभाजित करू शकत नसल्यामुळे याच्यामध्ये विभाजनाची देखील आपल्याकडे अडचण आपल्याकडे निर्माण झालेली आहे. पुढे साठवणुकीची समस्या देखील त्याच्यामध्ये आहे, कारण ह्या धातू आपल्याला दीर्घकाळ साठवणूक म्हणजे कोणत्या अर्थाने, कारण हा पैसा त्या ठिकाणी मौल्यवान असल्यामुळे तो साठवून ठेवणंही त्या ठिकाणी शक्य नव्हतं. पुढे आपल्याकडे दुर्मिळता हा एक महत्त्वाचा, कारण हा धातू आहे ते धातूला काही मर्यादा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी धातूची उपलब्धता म्हणजे सोने असेल, चांदी असेल किंवा निकेल असेल किंवा तांबे असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे धातू त्या ठिकाणी आपल्याकडे काही विशिष्ट प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि मग त्याचा त्या ठिकाणी उपलब्ध असणारा साठा जर विचारात घेतला तर इथे आपल्याला ह्या धातूची दुर्मिळता त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग परिणामी हा पैसा देखील आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कमी पडू लागला आणि मग आपण पुढे आपल्याला थोडंसं पैशाची गरज आपली जास्त वाढली, कारण आपण त्या ठिकाणी आपल्या गरजा आपल्या व्यापक प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे आणि आपले सगळे आर्थिक व्यवहार देखील झपाट्याने वाढत असल्यामुळे आपण विकासाची आणखीन आपण संकल्पना आपली प्रगल्भ झाल्यामुळे आपल्याकडे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढू लागले आणि परिणामी आपल्याकडे इथे धातुरूप पैशाचा आपण त्याग करून आपण त्या ठिकाणी पुढे अलीकडचा जो आपण परिचित असणारा पैसा आपण ज्याला म्हणूया असा कागदी पैसा आपण त्या ठिकाणी आपण स्वीकारला. हा कागदी पैसा म्हणजेच काय, तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडाच्या अगोदर आलेला हा आपला पैसा आहे. म्हणजे आपल्याकडे ब्रिटिश राजवटीमध्ये आलेला हा आपला पैसा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये आपल्याकडे काय झालेला आहे, हा कागदी पैसा प्रचलित झालेला आहे. हा पेपर मनी जो आहे तो पेपर मनी त्या ठिकाणी आपल्याकडे आला कसा, तर ब्रिटिशांच्या माध्यमातून आला आणि मग त्याच्यामध्ये सर्वात इथे जागतिक स्तरावरचं आपण पाहिलं तिथे चीन हा सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. जागतिक स्तरावरती कागदी पैसा हा कोणत्या राष्ट्रामध्ये किंवा कोणत्या देशामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी स्वीकारला गेला, तर तो चीन आपण लक्षात ठेवायचे मुलांनो, चीनमध्ये. आणि तो कधी आहे तिथे मी जे शतकांवर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मी त्याला हायलाईट केलेला आहे. 10व्या शतकात सोंग राजवंशाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी कागदी पैसा त्या ठिकाणी चीनमध्ये वापरलेला आहे. तर आपण थोडंसं भारताच्या संदर्भ आपण जर पाहिला तर भारताच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे जे मी तुम्हाला म्हणलं की आपल्याकडे 18व्या शतकाच्या उत्तरार्ध त्या आपण त्या ठिकाणी कागदी पैसा आपल्याकडे प्रचलित झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला 1770 या महत्त्वाच्या वर्षामध्ये आपल्याकडे कागदी पैसा हा छापला गेला. तो त्या ठिकाणी छापत असताना मात्र ह्या सगळ्या ज्या बँका होत्या ह्या खाजगी बँका होत्या, ज्या आपल्याकडे सुरुवातीला ज्या इलाखा बँका म्हणून आपल्याकडे ज्याला आपण ओळखतो 3 महत्त्वाच्या इलाखा बँका, त्या 3 इलाखा बँकामध्ये त्या ठिकाणी बँक ऑफ बॉम्बे असेल, बँक ऑफ बंगाल असेल आणि आपल्याकडे त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या बँका आणि बँक ऑफ हिंदुस्तान अशा 3 महत्त्वाच्या बँका ह्या ज्या कोणत्या होत्या, ह्या मुळात त्या ठिकाणी खाजगी बँका होत्या. ह्या खाजगी बँकांनी त्या ठिकाणी कागदी पैसा त्या ठिकाणी छापलेला होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
सुरुवातीला कधी केलेला आहे? 1770 मध्ये आपल्याकडे कागदी पैसा हा आपल्याकडे प्रचलित झालेला आहे. नंतर पुढे आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे हा जो खाजगी स्वरूपातला असणारा पैसा हा त्या ठिकाणी पूर्णपणे शासनाच्या मालकी हक्कामध्ये कधी त्या ठिकाणी परिवर्तित झाला? तो 1861 मध्ये काय झालेलं आहे? पेपर करन्सी ॲक्ट आपल्याकडे तयार करण्यात आला आणि ह्या पेपर करन्सी ॲक्टनुसार त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने या पूर्णपणे नोटांची छपाईचा अधिकार हा आपल्याकडे स्वतःकडे घेतलेला आहे. कधी घेतलेला आहे तो? 1861 मध्ये. म्हणजे बिफोर दॅट 1861 पूर्वी जो आपल्याकडे कागदी पैसा त्या ठिकाणी प्रचलित होता तो कोणाकडे होता? खाजगी बँकांनी त्या ठिकाणी निर्माण केला जात होता. आणि मग आपण 1861 नंतर मात्र ब्रिटिशांनी पूर्णपणे या कागदी छपाईचे अधिकार पूर्णपणे त्या ठिकाणी या पेपर करन्सी ॲक्टनुसार आपल्याकडे घेतलेले आहे. आणि मग ते ओघाने नंतर आपल्याकडे 1935ला आपल्याकडे ब्रिटिश कालखंडामध्ये भारताची मध्यवर्ती बँक ही स्थापन झालेली मुलांना आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य जरी 47 मध्ये मिळालं असलं तरी मात्र आपली भारताची जी मध्यवर्ती बँक आहे ती मात्र 1935 मध्ये स्थापन झाली आणि नंतर मग आपल्याकडे त्या बँकेकडे ते सगळे अधिकार आपल्याकडे छपाईचे अधिकार आपल्याला 1935 मध्ये आलेले आहेत. आणि ते कोण कसे आलेले आहेत? ते 1861च्या पेपर करन्सी ॲक्टनुसार ब्रिटिश सरकारला ते अधिकार गेले आणि ते ब्रिटिशांच्या अधिकारानंतर आपल्याकडे आपल्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणजे आपल्याकडे 1935 मध्ये RBI या महत्त्वाच्या बँकेकडे नोटा जारी करण्याचे अधिकार त्या ठिकाणी पूर्णपणे आलेले आहेत RBIकडे. हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटा छापण्याचा अधिकार एकमेव आपल्या RBI या महत्त्वाच्या एजन्सीकडे आहे. त्यामुळे आपल्याकडे इथे पेपर करन्सी जे आहे ते पेपर करन्सीचं आपण थोडक्यात जर पाहिलं तर पेपर करन्सी आपण अलीकडे ती वापरतोय जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या कागदी स्वरूपाच्या नोटा आहेत ते नोटांचे स्वरूप वेगळे आहे, त्याचे मूल्य पण वेगळे आहेत. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कागदी पैसा हा अलीकडे आपला असणारा पैसा आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. तर पण मात्र याची कागदी पैशाची त्या ठिकाणी उत्क्रांती देखील ही आपल्याकडे ब्रिटिश कालखंड आणि ब्रिटिश उत्तरोत्तर कालखंड आणि भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडामध्ये काय अवस्था होती आणि नंतर पुढे आपल्याकडे कागदी पैशाचा जर विचार केला तर कागदी पैसा हा देखील आपल्याकडे तो सहजासहजी तो लगेच आलेला नाही. पुढे याच्यामध्ये आणखी कागदी पैशामधले काही महत्त्वाच्या गोष्टी मला त्या ठिकाणी सांगायच्या आहेत. एक म्हणजे इथे 1 रुपयाची नोट जी आहे ते 1 रुपयाची नोट आपल्याकडे पहिली 1 रुपयाची नोट कधी झालेली आहे? इथे 30 नोव्हेंबर 1917 मध्ये आपल्याकडे ती नोट छापली गेली. त्या नोटेवर मात्र आपण कारण मुळात आपण स्वातंत्र्यप्राप्तीचा कालखंड आहे त्यावेळेस आपल्या त्या नोटेवर कोण होतं? तर आपल्याकडे किंग जॉर्ज या 5व्या राजाचा त्या ठिकाणी आपला प्रतिमा किंवा त्याचा फोटो ह्या त्या 1 रुपयाच्या नोटेवर त्या ठिकाणी होता. पुढे आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे 1949 मध्ये भारत सरकारने जी 1 रुपयाची नोट आपल्याला छापली गेली त्या नोटेवर त्या देखील कोणाचं होतं? तर इथे ब्रिटिश राजाच्या चित्राऐवजी इथे पहिल्यांदा आपण सारनाथच्या अशोक स्तंभाचे चित्र आपण छापलेलं आहे. हे पण एक जनरल नॉलेज म्हणून मुलांना लक्षात ठेवा की आपली जी पहिली नोट जी आहे 1 रुपयाची ती कधी केलेली आहे? 1949 मध्ये आपण ती छापली गेली होती आणि त्या नोटेवरती कोणाचं त्या ठिकाणी चित्र होतं? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सारनाथच्या अशोक स्तंभाचे चित्र त्या नोटेवरती त्या ठिकाणी छापण्यात आलेलं आहे. हेही आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. नंतर आपल्याकडे जे गांधीजी नोट आपण ज्याला म्हणतोय की नाही म्हणजे आपल्याला सगळे नोटा म्हटलं की आपल्या त्या ठिकाणी आपल्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते म्हणजे गांधीजींचं. आणि मग ही गांधीजींची त्या ठिकाणी नोटांची सिरियल जी आहे ती जी मालिका कधी सुरू झालेली आहे? तर 1996 मध्ये त्या ठिकाणी गांधीजींच्या नोटांचं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सिरियल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1996 हेही कागदी पैशाच्या याच्यामधल्या उत्क्रांतीमधला हा एक महत्त्वाचा टप्पा पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे नोटांवर ज्या ठिकाणी फोटो आहेत ते फोटो कापून त्या ठिकाणी कोणकोणत्या कालखंडामध्ये आपण स्वीकार केलेला आहे तर कशा पद्धतीने स्वीकार झाला त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढे या पैशाच्या कागदी पैशाच्या संदर्भामध्ये आणखी एक अलीकडची सगळ्यात महत्त्वाची घडलेली त्या ठिकाणी घडामोड म्हणजे नोटाबंदी. ठीक आहे नाही म्हणजे मनी मॉनिटायझेशन आपण जे म्हणतो जे एकदम अचानक आपल्याकडे भारताचे पंतप्रधान ज्यावेळेस आपल्याकडे काय झालं तर 8 नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी 8 वाजता आले आणि मेरे प्यारे भाइयों और बहनों आज रात 12 बजे के बाद ये चलन क्या हो गए अपने अर्थव्यवस्था में लागू नहीं होगे अशा प्रकारची जी घोषणा केली ती कोणत्या? आता 500 आणि 1000च्या नोटा अचानक आपण अर्थव्यवस्थेमधनं आपण काय केलं त्याच्यावरती अधिकृत त्या ठिकाणी त्याचं चलनवलन करणं बंद केलं. आपण त्या रद्द केल्या का? रद्द म्हणजे त्यांच्या थोडक्यात त्याची अधिकृतपणा त्याचा काढला. सरकारने त्याच्यावरती जो काय त्या ठिकाणी लीगल अथॉरिटी आपण ज्याला म्हणू लीगल टेंडर म्हणून जी मान्यता असते ते लीगल टेंडरची मान्यता त्या ठिकाणी ती काढली गेली आणि मग त्यालाच आपण म्हणायचं
नोटाबंदी. आणि ही नोटाबंदी केल्यामुळे आपल्याकडे खूप मोठा अर्थव्यवस्थेमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी फीडबॅक म्हणजे थोडंसं आपण पाठीमागे आलो. पण मुळात त्या ठिकाणी नोटबंदी ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक वेगळा अनुभव होता. त्याच्या पाठीमागे नोटबंदी करण्यापाठीमागचा हेतू उद्दिष्ट वेगळं होतं. तिथे आपल्याला खोलात जायचं नाही आहे. पण हा एक देखील आपल्याला कागदी पैशाच्या उत्क्रांतीमधला एक महत्त्वाचा हा त्या ठिकाणी भाग म्हणून देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2016 अलीकडे आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचा एक वेगळा अनोखा प्रयोग नोटबंदी म्हणून त्या ठिकाणी आपण केला होता. आणि त्याच्यावरती आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले ते आपण त्या ठिकाणी संशोधनाचा भाग आहे. तो आपण नंतर स्वतंत्र आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी तो कव्हर करूया. पुढे आणखी आपल्याला सर्वात महत्त्वाचं या कागदी पैशाच्या संदर्भामध्ये ह्या कागदी पैशाचं काही ठराविक वैशिष्ट्य आहेत मुलांनो, ते पण आपल्या लक्षात असलं पाहिजे ॲज अ जनरल नॉलेज म्हणून. त्यामध्ये किती भाषा त्यामध्ये आहेत, त्या नोटेवरती त्या ठिकाणी साधारणपणे 15 भाषांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे मुलांनो. किती 15 भाषा आहेत त्याच्यामध्ये. पुढे त्याच्यावरती स्वाक्षरी कोणाची असते हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर येथे स्वाक्षरीमध्ये त्या ठिकाणी 1 रुपयाची नोट वगळता सर्वच नोटांवरती RBIच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. मात्र फक्त 1 रुपयाच्या नोटेवरती कोणाची सही असते, वित्त सचिवांची सही असते, फायनान्स सेक्रेटरीची साईन असते. हा देखील तुमच्या GK मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे मुलांनो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 रुपयाची नोट आणि उर्वरित इतर सर्व नोटा मधला फरक काय आहे. तर 1 रुपयाची नोटेवरती कोणाची सही असते, तर सरकारचा जो वित्त सचिव असतो त्याची सही असते. आणि इथे उर्वरित इतर सर्व नोटांवरती RBIच्या गव्हर्नरची साईन असते. म्हणजे 1 रुपयाची नोटचा अधिकार हा शासनाकडे आहे आणि उर्वरित सर्व नोटांचा अधिकार हा RBIकडे येतो. म्हणून आपल्या त्या ठिकाणी ह्या स्वाक्षरीच्या संदर्भातल्या देखील आपल्याला बारकावे आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता ह्या कागदी पैशाची त्या ठिकाणी निर्मिती कशी केली जाते, तर छपाई ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. छपाई करण्यासाठी आपल्याकडे इथे महाराष्ट्रामध्ये त्याचा त्या ठिकाणी आपल्याकडे छपाईचा आपल्याकडे कारखाना आहे. दुसरा आहे मध्य प्रदेशमध्ये आहे, पुढे कर्नाटकमध्ये आहे आणि आपल्या पुढे पश्चिम बंगालमध्ये आहे. अशा वेगवेगळ्या 4 राज्यांमध्ये ही पेपर करन्सी त्या ठिकाणी आपल्याकडे तयार केली जाते. हा एक आपल्याकडे महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा आहे. आता आपल्याकडे नोटा छापण्याची त्या ठिकाणी मशीन आहे. आपल्याकडे जरी नोटा छापण्याची मशीन जरी असली तरी नोटा सहजासहजी ह्या छापल्या जात नाही. आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण इथे पण पाहूया नोटा नक्की कशा छापल्या जातात. म्हणजे चलन निर्मिती हा एक वेगळा स्वतंत्र आपल्याला अर्थशास्त्रातला एक वेगळा भाग आहे. तोही आपण स्वतंत्र एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मुळात त्या ठिकाणी RBIचे चलन निर्मिती हा एक वेगळा टॉपिक आपण पाहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं बारकावे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पैसा हा कागदी जो पैसा आहे तो कागदी पैसा आपल्याकडे त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्क्रांत होत गेलेला आहे. आणि यामुळे अलीकडचा जो कागदी पैसा आपण त्या ठिकाणी वापरतोय, पण अलीकडे आपल्याकडे जी व्यवहार काढण्याची जी पद्धत आहे ती आपल्याकडे बदलली आहे. म्हणजे आपल्याकडे अलीकडे 19मध्ये जी पॅन्डेमिकची आपल्याकडे सिच्युएशन निर्माण झाली 20मध्ये, आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे सर्वच आपले व्यवहार करण्याची पद्धत आपण बदललेली आहे. म्हणजे मुळात आपल्याकडे कोरोनाने आपल्याला एक आपल्या चलनाची कात टाकण्याची आपल्याला एक संधी दिली होती असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्याकडे कोरोनानंतर आपण सर्वजण या पैशाच्या उत्क्रांतीमधला अलीकडचे 2 आपण त्या ठिकाणी नवीन टप्पे आपण त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. ते म्हणजे आपल्याकडे त्या ठिकाणी पाहिजे मुलांनो, ते म्हणजेच इथे प्लास्टिक मनी. म्हणजे इथे प्लास्टिक मनी म्हणजे हा आपला कोरोना येण्यापूर्वीचा हा आपला पैसा म्हटलं तरी चालेल. प्लास्टिक मनी म्हणजेच काय, तिथं प्लास्टिक मनीमध्ये त्या ठिकाणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड किंवा ATM, थोडक्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी कागदी पैसा जवळ बाळगण्याऐवजी फक्त एकच कार्ड आपण आपल्या जवळ ठेवून त्या ठिकाणी आपले सर्व व्यवहार पूर्ण करू शकतो. हे सगळे व्यवहार पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्लास्टिक मनीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे काय आहे, एक स्वतंत्र असं वेगळं कार्ड आहे. ते डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड्स असेल, प्रीपेड कार्ड असेल किंवा तुमचं ATM कार्ड्स असेल. याची सगळ्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला तिथं पाहायला मिळते. म्हणजे पहा इथे डेबिट कार्ड म्हणजे काय, हे तुमच्या बँक खात्याशी थेट जोडलेले असते आणि व्यवहार केल्यावर पैसे लगेच तुमच्या खात्यातून ते वजा होतात. हे म्हणजेच काय, डेबिट कार्डचा तो प्रकार आहे. पुढे क्रेडिट कार्ड म्हणजेच काय, तुमच्या बँक तुम्हाला ठराविक मर्यादेपर्यंत काय करते, उसने पैसे देते कर्ज म्हणून. ते आपल्या मालकी हक्काचे नसतात आणि ते आपल्याला परतफेडीच्या तत्वावरती आपल्याला ते परत करायचे असतात. म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, क्रेडिट कार्ड म्हणायचं. आणि मग हे क्रेडिट कार्ड्स देखील आपल्याला ते वापरून देखील आपण सर्व व्यवहार आपण पूर्ण करतोय. आता म्हणजे आपण कागदी पैसा आपण जवळ ठेवत नाही, तर एकच कार्ड आपण त्या ठिकाणी ठेवतो आणि आपले व्यवहार पूर्ण करतोय. प्रीपेड कार्ड तसंच आहे. आणि ATM हा फक्त पैसे काढण्यासाठी वापरलं जाणारं एक महत्त्वाचं त्या ठिकाणी कार्ड आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्लास्टिक मनी म्हणजे आपल्याकडे पैशाच्या उत्क्रांतीमध्ये त्या ठिकाणी कागदी पैशाचा देखील आपण त्या ठिकाणी त्याग केला. कारण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी कागदी नोटा जवळ बाळगणे
किंवा त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने ते पुढे घेऊन जाणे हे तेवढं फारसं सुरक्षित किंवा संयुक्तिक नसल्यामुळे आपण कागदी पैशाला देखील अल्टरनेटिव्ह आपण एक चॉईस शोधला आणि तो चॉईस म्हणजे आपला आहे प्लास्टिक मनी. आणि मग आपण इथे प्लास्टिक मनी मधनं देखील आपण पुढेसे अलीकडचा म्हणजे आपण आधुनिक पैसा ज्याला म्हणूया, जर आधुनिक पैशामध्ये आपण त्या ठिकाणी डिजिटल मनी आपण त्या ठिकाणी अलीकडचा सगळ्यात पैशाच्या उत्क्रांतीचा हा आधुनिक टप्पा आपण ज्याला म्हणूया. जो आधुनिक टप्पा काय सांगतोय तर डिजिटल मनी कशाला म्हणायचं तर डिजिटल मनी म्हणजे लक्षात घ्या मुलांनो, असा पैसा जो केवळ इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपामध्ये अस्तित्वात असतो आणि ज्याचा खऱ्या अर्थाने फक्त इलेक्ट्रॉनिक्स नाही तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं नेसेसरी मॅन्डेटरी थिंग्स काय आहे तर इंटरनेट आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला इंटरनेटच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या साह्याने आपण जे सगळे आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करतो त्याला आपण म्हणायचं डिजिटल मनी. तर हे डिजिटल मनी आपल्या त्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपल्याला असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे इंटरनेट ही फॅसिलिटी असली पाहिजे. या दोन महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण काय करतो आहे तर आपल्याकडे डिजिटल मनी म्हणून आपण त्या ठिकाणी अलीकडे आपण वापरतो. म्हणजे आपल्याकडे कागदी पैसाही पण आपण त्या ठिकाणी ठेवत नाही. नाणी तर आपल्याकडे अर्थव्यवस्थेमध्ये दुर्मिळ होत चाललेले आहेत. म्हणजे आपल्याकडे जे आपण चलन म्हणून आपण स्वीकारलं जे कागदी नोटा आणि नाणी त्याचा आपण पूर्णपणे त्या ठिकाणी आपण त्याग करून आपण थोडंसं पुढे गेलो, प्लास्टिक मनीकडे गेलो आणि प्लास्टिक मनीचाही आपण त्या ठिकाणी थोडासा वापर कमी करून आपण आता थेट आपण त्या ठिकाणी डिजिटल मनी या आपल्या अलीकडच्या उत्क्रांतीचा हा आपला अलीकडचा सर्वात आधुनिक टप्पा आपण ज्याला म्हणूया, जो डिजिटल मनी आपण त्या ठिकाणी पाहतोय. या डिजिटल मनीमध्ये देखील आपल्याकडे पहा इथे काय आपल्याकडे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे UPI हा सगळ्यात सर्रास वापरला जाणारा आपल्याकडचं डिजिटल मनी आहे. प्रत्येक व्यक्तीच्याकडे मोबाईल आहे, तो मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि त्या इंटरनेटच्या सहाय्याने तो काय करत आहे UPIच्या माध्यमातून तिथे UPIचं त्या ठिकाणी फुल फॉर्म दिलेला आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर या महत्त्वाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काय करतोय सर्व आपण त्या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे आणि पेटीएम किंवा भीम ॲप अशा वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं काय हे सगळे ॲप्स आहेत आणि ह्या सगळ्या ॲप्सच्या मदतीने आपण काय करतो आपले सर्वच आर्थिक व्यवहार आपण आता पूर्ण करतो. कोणालाही त्या ठिकाणी पैसे देण्याची किंवा नाणे देण्याची आपल्याला आवश्यकता भासत नाही कारण आपले सगळे व्यवहार हे काय झालेले आहेत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत आणि म्हणून आपल्याला हे UPIच्या मदतीने आपण त्या ठिकाणी सर्व व्यवहार पूर्ण करतोय. हे सगळे जे आहे डिजिटल वॉलेट ज्याला आपण ओळखले जातात ते गुगल पे, फोनपे किंवा मग पेटीएम किंवा मोबाईल बँकिंग असेल किंवा तुमचं ॲमेझॉन किंवा आपल्याकडे खूप साऱ्या शॉपिंग मार्केट्स आपण ज्याला म्हणतो सोशल मीडियावरती आपल्याला इंटरनेटच्या मदतीने आपण त्या ठिकाणी सर्व व्यवहार आपण त्या ठिकाणी आपण करतो. म्हणजे याच्यामध्ये NFT पण असेल, RTGS असेल, हे सगळेच व्यवहार आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आपण करत आहेत. म्हणजेच आपण त्या ठिकाणी अलीकडे आपण डिजिटल मनीचा आपण स्वीकार केलेला आहे. आपण सर्वजण पैशाच्या बाबतीमध्ये आपण डिजिटल मनी या महत्त्वाच्या उत्क्रांतीतला हा शेवटचा टप्पा आपण त्या ठिकाणी आलोय आपण आहोत आणि याच्याही पुढे भविष्यात कदाचित आपण याचाही त्याग करून आपण पुढे जाणार आहोत. कारण नक्कीच आपण त्या ठिकाणी मानवाची ओळख म्हणजेच काय तर नाविन्य काहीतरी स्वीकारणं आणि त्या नाविन्यातून त्या ठिकाणी उत्क्रांतीचा एक नवीन टप्पा आपण गाठणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला पैशाच्या उत्क्रांतीमधलं एक मतितार्थ आपल्याला सांगता येईल. म्हणजेच पैसा हा उत्क्रांती जी घडली ती मुळात मानवाच्या नवनमेष स्वीकारण्याच्या प्रवृत्तीमधनं त्या ठिकाणी झालेला आहे. आपला व्यवहार अधिक पद्धतीने कशा पद्धतीने सुलभ करता येईल या त्याच्या मानवी प्रवृत्तीतून त्या ठिकाणी पैशाची उत्क्रांती ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं उजळतं आपण पाहूया. म्हणजे आपण सुरुवातीला आपण काय केलं होतं वस्तू विनिमय पद्धतीचा आपण अवलंब केला, त्याच्यामध्ये काही उणिवा निर्माण झाल्या, आपण त्याचा त्याग केला. पुढे आपण वस्तुरूप पैसा म्हणजे कॉमोडिटी मनीचा आपण स्वीकार केला, तिथे पण आपल्याला काही अडचण निर्माण झाल्या, त्याचा आपण त्याग केला आणि मग पुढे जाऊन आपण मग धातुरूप पैसा आपण स्वीकारला. हा धातुरूप पैसा म्हणजेच काय तर राजेशाही कालखंडामधला असणार त्या ठिकाणी पैसा, त्याला आपण नाणी, मोहरा, दिनार किंवा होन असं त्या ठिकाणी नावाने आपण ओळखतो. हा धातुरूप पैसा देखील आपल्याकडे त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या वजनाच्या दुर्मिळतेच्या अडचण निर्माण झाल्या, त्याचाही आपण त्याग केला आणि पुढे आपण ब्रिटिश कालखंडामध्ये आपण कागदी पैशाचा आपण स्वीकार केला. हा पेपर करन्सी हा देखील त्या ठिकाणी आपल्याला काळानुरूप त्या ठिकाणी आपण त्याचा त्याग करावा लागला आणि पुढे जाऊन आपण मग प्लास्टिक मनीचा आपण स्वीकार केला आणि प्लास्टिक मनीचा देखील आपण त्याग करून आफ्टर कोरोना आपण त्या ठिकाणी डिजिटल मनी या महत्त्वाच्या पैशाच्या उत्क्रांतीमधला हा अलीकडचा एकदम महत्त्वाचा टप्पा आपण त्या ठिकाणी गाठलेला आहे. आणि मग आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे पैशाची उत्क्रांती ही काय एका दिवसामध्ये एका वर्षामध्ये झाली नाही. हे जे मी सुरुवातीला सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा त्या ठिकाणी कालखंड त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि मग इथे आपल्याला
ह्या पैशाची उत्क्रांती ही अशा पद्धतीने वेगळ्या कालखंडामध्ये वेगळ्या टप्प्यांमध्ये आपण त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये पैसा म्हणजे काय आणि पैशाची उत्क्रांती हा आपण सविस्तर महत्त्वाचा घटक आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पैशाची कार्य आपण समजून घेणार आहे मुलांनो. तर सर्वात महत्त्वाचं अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून घ्या, जेणेकरून भविष्यकाळात येणारे सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील. तुर्तास आजच्या पुरता आपण थांबूया. थँक्यू.